नमस्कार, मी आहे आकांक्षा। सुरुवात करूया महाराष्ट्र बुलेटिनला। नागपूर शहरात आज श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखान्याचे उद्घाटन समारंभ आज सकाळी 8 वाजता सिव्हिल लाईन्स येथील देवगिरी येथे पार पडला। याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फिरता दवाखान्याला हिरवी झेंडी दाखवून केली। विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखान्याची सुरुवात माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारे अध्यक्ष श्री संदीप जोशी यांनी केली। श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारे या उद्घाटन समारंभात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली। कोल्हापुरात पावसाचा हाहाकार अजूनही संपलेला नाहीये। कोल्हापुरातील पंचगंगेला धोका निर्माण होऊन पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसत आहे। पावसाच्या प्रकोपामुळे गेल्या 13 तासात 8 इंच पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तसेच शिये बावडा मार्गावर पाणी असल्याने येथील वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे। पाण्याची पातळी वाढून आता 42 फूट 1 इंच इतकी झालेली आहे। तसेच धोका पातळी ही 43 फूट आहे। कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात चाकरमानी व नागरिकांची घरी परतण्यासाठी वाहने मिळत नसल्याने मोठी गर्दी झाली आहे। पालिका आयुक्ताच्या आदेशानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्टेशन परिसरात वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महापालिकेकडून रिक्षा चालकावर सुरू आहे। संयुक्तिक कारवाई सुरू असल्याने परमिट नसलेले व कायद्याचे पालन न करणारे रिक्षावाले गायब झाल्याने स्टेशन परिसर मोकळा झाला आहे। वाहतूक कोंडी फुटली, मात्र पालिकेची बस सेवा व पर्यायी व्यवस्था नसल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल। वाहतूक पोलीस उपलब्ध असलेल्या रिक्षा थांबवत घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्या रिक्षात बसवून घरी जाण्याची सोय करत आहे। गेल्या अर्ध्या तासापासून घरी परतण्यासाठी वाहने नसल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस इथं असल्यामुळे ज्या रिक्षांकडे परमिट नाहीये, विदाऊट परमिट ज्या रिक्षा चालतात, ज्या स्क्रॅप झालेल्या आहेत, अशा रिक्षा येणं आता बंद झालेलं स्टेशनवर। त्यामुळे रिक्षांचं प्रमाण कमी झालं। रिक्षांचं प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवाशांना आता रिक्षा मिळत नाही वेळेवर। प्रवाशांचे हाल होत आहेत की रिक्षा नसल्यामुळे त्यांना बराच वेळ उभं राहावं लागतं आहे। त्यामुळे माझी अशी एक मत आहे माझं की KDMCने जर बसेस चालू केल्या जास्तीत जास्त, खडकपाडा, भिवंडी, आरटीओ या साईडच्या ज्या बसेस चालू केल्या तर आम्ही आहोत तिथं आम्ही नियोजन करून बसेसमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करू शकतो। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांसमोर अर्थसंकल्पात झालेल्या बदलांबद्दल बोलताना सांगितले की मोदींनी भारताला तिसरी महासत्ता बनवण्यासाठी काम सुरू करून देशासाठी जाहीरनामा केला। त्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामनचे अभिनंदन केले आहे। तसेच महिला, शेतकरी, शेतमजूर, विदर्भ, मराठवाडा, मेट्रो ते ग्रामीण रस्त्यासाठी हा अर्थसंकल्प देऊन महाराष्ट्राला मजबूती मिळणार असे त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर संजय राऊतनी अमित शहावर टीका केली। त्याबद्दल ते सांगतात की अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं की महायुती सरकार येणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा वाद नाही आहे। तसेच संजय राऊत यांनी महाविकास आघाडी बघावं, त्यांच्याकडे 10 नेते मुख्यमंत्री पदासाठी तयार झाले, आपले अंतर्गत पाहावे असे त्यांनी उत्तर दिले। या व्यतिरिक्त विविध विषयांविषयी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत मांडले आहे। केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता प्रचंड ताकदीने या ठिकाणी पुढे जाणार आहे। राहिला प्रश्न विरोधकाचा, विरोधक हे नेहमीच टीका करत असतात, त्यांचा भोंगा वाजतच राहणार आहे। पण त्या भोंग्याकडे बघण्याचा काही अर्थ नाही। खरं तर जे लोक आज या अर्थसंकल्पावर टीका करतात त्यांनी कधी गरीब कल्याणाचा विचार केला नाही, त्यांनी मध्यमवर्गीयाचा विचार केला नाही, कधी इन्कम टॅक्समधनं लोकांना सूट द्यावी असा विचार केला नाही। आज मोदीजींनी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारांना प्रचंड मोठी इन्कम टॅक्समधून सूट दिली आहे। युवकांना रोजगार देणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बजेट आपण बघितलं आहे, त्यामुळं जास्त विस्तृत मी बोलणार नाही। पण या महाराष्ट्राला सुद्धा, विदर्भाला सुद्धा खूप मोठा न्याय सिंचन प्रकल्पापासून सर्वांनाच मिळाला आहे। नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की नवीन, योग्य आणि चांगले चेहरे मतदारसंघाला देऊन संघाचा आढावा घेतला असून सर्व मतदारसंघात कार्यकर्ते कामाला लागले आहे। त्याचबरोबर गोकुळ शिरवळ मागणीबद्दल बोलताना ते सांगतात की ज्यांनी गोकुळ शिरवळ मागणी केली आहे त्याबाबत प्रत्येकाचा वेगळा विचार व व्यतिरिक्त परिस्थिती म्हणून केला आहे। त्याचबरोबर अर्थसंकल्पनेत झालेल्या बदलाबाबत ते सांगतात की करात त्यांनी सवलत दिली नाही आहे, धोरणात्मक निर्णय घेतले नाही आहे, कर सौम्य केले नाही आहे। तसेच जरांगे पाटील यांची तब्येत घालवली गेल्यामुळे त्यावर सरकारने लवकर निर्णय घेऊन ताबडतोब उपचार केला पाहिजे असे ते सांगतात। अशा विविध मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत चर्चा निषेध त्यांनी केला आहे।
नाही, असं आहे की सरकारने प्रचंड कर्ज काढलेलं आहे आणि 205 लाख आणि आज 205 लाख कोटी आणि आजच्या बजेटमध्ये यावर्षी किती काढणार आहे त्याचा आकडा असेल, माझ्याकडे अजून आलेला नाही तो. त्यामुळे जवळपास आम्ही 210-220 लाख कोटीपर्यंत पोचलो असू. तर या देशातनं कर गोळा करणं आणि हे कर्ज फेडणं हे पर्याय भारत सरकारच्या समोर आहेत आणि त्यामुळं कुठेही फारशी करात सवलत त्यांनी दिली नाही. आमची मागणी होती या जीएसटीचे ज्या कर सवलती आहेत त्यात जीएसटीचं काउन्सिल असतं देशामध्ये सर्व अर्थमंत्र्यांचं, पण त्याच्यात काही धोरणात्मक निर्णय जीएसटीच्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत घेणं आणि टॅक्स थोडासा सौम्य करणं आणि ज्यामुळं टॅक्स महागाई आधी वाढलेली आहे आणि त्याच्यावर टॅक्स एवढा आहे त्यामुळे लोकांच्या खिशातनं फार पैसे जातात. मध्यमवर्गीय आणि ज्यांचं जीवन नोकरीवर आधारित आहे, जे शेतकरी आहेत, जे शेतमजूर आहेत, त्या सगळ्यांच्याकडून आपण टॅक्स गोळा करतो 12%, 18%, 24%. त्यामुळं लोकांना तोशीस फार लागते आणि म्हणून जीएसटीच्या याच्यात काही सुधारणा कराव्यात असं आमचं लोकसभेच्या जाहीरनाम्यात देखील आम्ही भूमिका मांडलेली होती. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100.